नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 74. आज सकाळी कोंबड्या सोडल्या. त्या मस्त याच्यात उकरड्या उकरीत होत्या, माती घेत होत्या. मग त्यावर बसलो, त्यांना चरूस तर वाट पाहत बसलो त्यांची. म्हणजे काय मुंगसं बिंगसं पळते. मग टाकल्या कोंडून अंडे बिंडे काढून आणले. आणि तो मामा आला होता, पठाण मामा, तो कोंबड्याचे अंडे न्यायला. त्याला भरून दिले अंडे. 90 अंडे दिले त्याला. मग आम्ही आलो मग पेटवायला गवळ, कारण मागच्या आठवड्यात आम्ही पेटवलंच होतं. मग बारकेला म्हणलं घे गाडीच पेटर राहिलेलं ते आहे ते पेटून देऊ. 12 वाजले होते आम्हाला पेटवायला. म्हणजे कसं उन्हात जरा तडतड चांगलं पेटवतं, वाळलं ना गवत. मग त्यांनी लावली काडी. म्हणलं टायर घेऊन ये, टायर पेटून दे म्हणलं. लगेच टायरने कसं जाळ लावतं ते इकडे तिकडे, थोडं वल्लच होतं त्याच्यामुळे ते पेटत नव्हतं. मग त्याने धरला टायर बारकेने त्याच्यावरती. म्हणलं पेटून घे चांगला. तर टायर पेटला म्हणजे त्याच्या थिंग्या पडत, मग सगळीकडे पेटत होतं गवत. आणि थोडं गवत वल्लच होतं. आणि मग इकडे पुढं चांगला बांध चांगला तडत पेटावला होता, कारण तिकडे थोडं वाळलेलं होतं गवत. आणि मध्ये टवकं जरा हे होतं. या साईडला डीपी होती, आम्हाला टेन्शन. ते डीपी फुटली जाळ्याने, तर म्हणलं अवघडच, आपले रात्रभर अंधारात राहावं लागेल. मग काय दिलं, मग त्याच्याकडून घेतला टायर. म्हणलं माया किती आता. मग गरम झाला तो टायर. दुसरीकडे आम्ही लावित होतो. चांगलं पेटलंच होतं जरा वरती वरती. म्हणलं हिरवं तर काही पेटा ना, म्हणलं ते आता लाल वाल पेटून तेव्हा ते वाळलेलं ते दिलं पेटून. म्हणलं बरं आहे, मग मोकळं होतं. नाही तर काय अडचण होती परत, इच्छू काटा साप उंदरं बिंद्र होते. आता हाय वाळले तर ते देऊ पेटून. मग भरपूर पेटलं, धुराडा बिराडा झाला, चांगला धुरं झालं. म्हणलं आता फार कटाळा आला, म्हणलं तर ठेवून द्यावं काय ना, जेवढं आहे तेवढं बा झालं. काय ते पेटवलं, ते काही पेटत नव्हतं, बळच जबरदस्ती पेटवलं. मग थोडीशी जरा मोकळत झालं तर साप. म्हणलं आता पाहू आता परत पुढच्या वेळेस आलो तर उन्हाळ्यात. आलो दुधाची किटली घेऊन, दूध घेऊन आलो माळ्यातून तिथून. मग गेलो कुत्रे सोडायला. म्हणलं बारकाला ते कुत्रे सोडून आता, ती काय म्हणजे पाय तरी मोकळे होतील, परत पिंजऱ्यात राहून राहून पाय दुखायला असतील त्यांची. आकडा ते दिले त्यांची उघडून वरती. मम्मी म्हणे तिकडून आवाज आला, म्हणे अरे ती फ्लॉवर घेऊन यायची म्हणे, फ्लॉवर घेऊन ये म्हणे, आपलं पावभाजी करायला लागत. चल मग घे कोयता उचल. कुत्रे दिले सोडले. म्हणलं कुत्रे घेऊन चला. ते बच्चन मग म्हणलं चला, कुत्र्याला नेलं रुद्रकला. कोयता घे. तो बारक्याने घेतला कोयता. ते लागलं कुत्र्याला दे. म्हणलं आवर चल पटकन, उशीर व्हायचा, अंधार पडायचा परत. आम्ही निघलो बांधानी मस्त. म्हटलं आता तोडा 2 गड्डे आणायचे होते आपल्याला, लई नव्हते आणायचे फ्लावर. गेलो आम्ही वावरात. म्हणलं कोयता बिता घेऊन. मग सुधीतच होतं चांगला मोठा गड्डा कुठलाय सारखं. म्हणलं तोड जरा चांगला. तिने त्याला सापडला एक गावला एक चांगला ठिबकची नळी होती. म्हणलं हांचीन ठिबकची नळीची टाकशील 2 तुकडे करून. काय फ्लॉवर काढली, घेतले 2 गड्डे आपले. म्हणलं आता निघालो घरी निघालो. पाला तसंच घेतात. म्हणलं कोंबड्या घातील तो पाला फेकण्यापेक्षा तिथं घेऊन आलो. आणि मग मसाला राहिला, मसाला आणायला जावं लागला गावात. घे गाडी म्हणून पटकन. आम्ही निघालो मधल्या पुलावरून गावात टपकन. आणि घेतलं मग ते मसाला बिसाला आणि पाव घेतले. तो नाही अरे पेस्ट्रीवाल्या म्हणलो, मग पेस्ट्री तरी खाऊ. मग त्याला घेतली पेस्ट्री. म्हणलं पेस्ट्री खाऊ. आलो घरी. म्हणलं पेस्ट्री खाऊन. मग पेस्ट्री घाणडे होती मक्कार तुपकट. तिकडे डीजेची टेस्टिंग चालू होती, नाचत बसलं. मग काही जेवलो ना, आम्ही झोपलो लगेच.